₹65 झाले मॅडम. हे घ्या. सुट्टी द्या ना मॅडम. माझ्याकडे नाहीत सुट्टे. माझ्याकडे पण नाहीत मॅडम सुट्टी. ते तुमचं तुम्ही बघा, मला पैसे द्या. ठीक आहे, हे घ्या 100 रुपये. अहो गावातल्या वर्ल्ड फेमस हिरोईनने पैसे दिले. लकी आहे तुम्ही. हे घ्या. निघा आता. कितीतरी दिवसानं मी आज हिरोईन म्हणून काम करणार आहे. देवा, हा पिक्चर लवकर रिलीज होऊ दे आणि खूप फेमस होऊ दे. ए मुलींनो, ऐका. तू शूटिंग मधली आहेस का? हा बोला. मला डायरेक्टर साहेबांनी बोलवलंय. माझी व्हॅनिटी कुठे आहे? अहो व्हॅनिटी मोठ्या ऍक्टर्स नसते. तुम्ही त्या मुली आहेत ना, तिथे जाऊन उभ्या राहा. काय? मी त्या गर्दीत जाऊन उभी राहू? मी काय ज्युनियर आर्टिस्ट नाही. तू ओळखलं नाहीस का मला? मी कोण आहे? काय काम करतेस तू? मी एडी आहे. येडी ते दिसतच आहे. ओ एडी म्हणजे या मूवीची मी असिस्टंट डिरेक्टर आहे. वय मग मी बी या पिक्चरची हिरोईन आहे. तुम्ही? ए संध्या, काय टाइम चालू आहे? अरे सगळ्या ज्युनियर्सना तयार कर ना. हो सर. सर हॅलो सर. हाय डिंपल, बेबी कधी आलीस तू? अहो 5-10 मिनिटं झाली. आणि काय हो सर, तुमच्या एडीला काय अक्कल आहे का नाही? तिला म्या कोणी हे माहित नाही. पिक्चरची हिरोईन माहित नाही तिला. बरं ते सगळं जाऊ द्या. माझी व्हॅनिटीची गाडी कुठे आहे? नाही म्हणजे मी मेकअप करून येते ना. आणि माझा हिरो कोण आहे? म्हणजे नवीन हिरो नाही ना? कारण काय त्या नवीन हिरोना ना ऍक्टिंग शिकवावी लागते. आणि मी असलं काय बी करणार नाही, आधीच सांगते तुम्हाला. बेबी ऐक ना, तू या पिक्चरची हिरोईन नाहीयेस. आणि माझी कॉस्ट्यूम? एक मिनिट सर, काय म्हणाला तुम्ही? या सिनेमाची तू हिरोईन नाहीयेस. ऍक्च्युली तुला मी इथं गर्दीतच उभं राहायला बोलवलं होतं, पण सीन लय भारी आहे. 5-6 डायलॉग आहेत. 5,000 रुपये पर डे मिळेल. 5,000 रुपये. तू तयार हो लवकर, मला थोडंसं काम आहे. अहो पण मी इथं हिरोईन म्हणून आली आहे. हे बघ, तुला करायचं असेल तर कर, नाहीतर तू जाऊ शकतेस. इथं 500 मुली लाईन मध्ये उभे आहेत, कळलं का? मी नाही करणार असला रोल. सर त्या गर्दीमधल्या मुलींना कोणाला तरी तयार करू का? आमचे जरा पैशाचे प्रॉब्लेम झालेत, त्यामुळे आम्ही तो पिक्चर थांबवलाय. आम्ही तुम्हाला जो ऍडव्हान्स दिला होता सिनेमासाठी, तोच न्यायला आम्ही परत आलोय. आम्हाला आमचे पैसे परत द्या. ही तुमच्यासाठी नोटीस आहे. जर तुम्ही वेळेवर पैसे नाही भरले तर तुम्हाला अटक करावी लागेल आणि तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला तुरुंगात काढावं लागेल. घरातलं दूध संपलंय, महिन्याचा बाजार संपलाय. तुझ्याकडे जी पैसे आहेत ना ती दे खर्चायला. ती एक काम करते, समजान पुढे जाते, पदर पसरते, मग तुमचं समाधान होईल. मला आजच्याच माझा पगार पाहिजे ना. अगं माणसानी जरा कळ सोसावी. कळ सोसली की नाही माणूस मोठा होतो. तुम्ही आधी माझा पगार द्या हो. तशा बिले पार्लरवाल्या माझ्या माग लागले. हा तयार कर. नाही करते म्या, पण शूट संपलं ना मला लगेच पेमेंट पाहिजे, आधी सांगते. रोख पैसे मिळतील. वाउचरवर सही केली की रोख पैसे मिळतील, कळलं का? ठीक आहे. मला कामाचा अपमान करायला आवडत नाही ना, म्हणून हे काम करणार आहे म्या. आणि तुमची रिस्पेक्ट पण करते, त्यामुळे हा रोल करते म्या. तुम्हाला माहित आहे गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. मॅम त्या गर्दीत जाते.
हे घे. एवढीच लायकी आहे तुझी, 1 रुपयाची. डोकर पडलीस का? लायकीत राहा. मला माझी सोन्याची बिस्किट पाहिजे, आत्ताच्या आत्ता बिस्किट पाहिजे, लगेच द्या. तुझी कसली बिस्किट? ती बिस्किट माझी होती. या बिस्किटाकडे बघायची लायकी तरी का तुझी? आता नीलमला भेटायला देवी सिंग नाही तर जयसिंग जाणार. हे बघा गाईज, आपल्या सिनेमाची हिरोईन, त्या हिरोईनची गाडी ना अशी इकडून येईल, ती इथे थांबेल. थांबली की हिरोईन गाडीतून उतरेल. हिरोईन गाडीतनं उतरली की तुम्ही कुतूहलानं तिच्याकडे सर्वांनी जायचंय आणि तुम्ही तिथे गेलात की असं घोळका करायचा. घोळका केला की कुणी सेल्फी, कुणी फोटो, मॅडम सेल्फी. डिंपल, तुझं लक्ष नाहीये का? डिंपल, तू रेडी आहेस ना? हा ठीक आहे, सगळे रेडी ना? ओके, तुम्ही रेडी ना? ओके, चल या. सालेस, पटेकर दादा रेडी ना? ओके, रोल साउंड, रोलिंग, रोल कॅमेरा. Scene 11, shot 1, take 1. And action! सेल्फी काढणार नका, मी हिरोईन आहे. मॅडम सेल्फी. आपल्या गावच्या वर्ल्ड फेमस हिरोईन डिंपल यांना. डिंपल आली. मी पण हिरोईन आहे आणि मी हिरोईनच राहणार.
आता पुढे जायचं होतं ना. अहो पण मला इथंच उतरायचं काय प्रॉब्लेम आहे का? नाहीये. किती झाले? 50 रुपये. डॉक्टर हे तर काय करते ती? बघायला पाहिजे. हॅलो. नट्टू कुठे आहेस? आलो आलोय. रूम नंबर 205 मध्ये आहे. आणि मी आहे ना रूम त्यांच्या नावाने बुक केली आहे. हॉटेलच्या बाहेरच आहे. हॅलो सर, कुठे निघालाय तुम्ही? कोण हवंय का तुम्हाला? कसं काम करता तुम्ही? माझ्या नावानं रूम बुक आहे इथे. जयसिंग नाव चेक करा. एक मिनिट चेक करतो. ओके, सॉरी सर. सरप्राईज. म्हटलं तुझी मस्करी करावी जरा. नट्टू तुझ्या मस्करीत जीव गेला असता माझा. काय झालं? काय शोधताय तुम्ही?
माझी बायको ना जरा वेडी आहे. ती इथं येऊन एकटीच बसते. माझ्या डोक्याला ना आधी ताप झालाय बघ. माझ्या आयुष्यातून ती जात पण नाहीये. तिला वेळ लागले. त्यापेक्षा ती मेली असती ना तर बरं झालं असतं. मी तुझ्याबरोबर सुखात तरी राहिलो असतो ना. तू मला आधी का नाही भेटली? का बरं मी फ्रेश होऊन येते, मग आपण केक ऑर्डर करते आणि छान सेलिब्रेशन करूयात. बरं चालेल. काय या बायका मला वाईट काम करायला लावतात. तिकडे फार्म हाऊसवरच माझं काम सोपं झालं असतं. इकडेच तुझ्या बॉयफ्रेंडकडे तुला पाठवलं असतं. असं भाग्य लागतं का ग प्रत्येकाला? नाही ना. पण तुला इथे हॉटेलवरच येऊन मरायची घाई होती. मर. काय गरज होती माझ्या पोटात तुझं बाळे म्हणायची? खूप मरायची घाई झाली ना तुला. मर आता. नीलू, आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं आणि लग्न कधी करायचं आपण? काय बोलताय डॉक्टर? मला नाही तुमच्याशी लग्न करायचं. मला जयसिंग बरोबरच संसार करायचा. नीलू, पण तुझ्या पोटात माझं बाळ आहे, तरीही तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय? नट्टू, नको ना नाराज होऊस. मला माहितीये तू माझ्यात खूप गुंतलायस. तुला कायमचं माझ्यासोबत राहायचंय. माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी खूप छान संसार करायचाय. पण आपण असं नको करूयात. मला नाही लग्न करायचं. मी जर तुझ्यासोबत पळून आले ना तर जयसिंग तुला आणि मला जिवंत नाही ठेवणार. त्यापेक्षा आता जे चाललंय ते खूप छान चाललंय ना. नीलम, पण तुझ्या पोटात बाळ आहे. तुझ्या नवऱ्याला काय सांगणार आहेस? काय नाही, त्यांचंच आहे म्हणून सांगेन. त्यांना सांगेन दारूच्या नशेत तुमच्याकडून हे सगळं घडलंय. आणि तसंही दारू पिल्यावर आदल्या रात्री काय घडलंय त्यांना कुठे आठवतंय? डॉक्टर, मी तुमच्यासाठी आणि आपल्या बाळासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. या सगळ्यात ना मला तुमचं नाव कुठेच येऊ द्यायचं नाही हो. खूप वर्षांनी हे सुख माझ्या आयुष्यात आलंय. मला असं मातीत मिळू द्यायचं नाहीये ते. नीलू, काय काय करू तुझं? तू किती करतेस माझ्यासाठी आणि काय काय करतेस? तू खूप हुशार आहेस नीलू, खूप जास्त हुशार आहेस. तू आणखी थोडी हुशार असतेस ना, निदान तुला वेळ तरी म्हणता आलं असतं. आया काय पण. मी आतापर्यंत तुझ्यासारख्याच बाईची वाट बघत होतो. तुझं नशीब खरंच चांगलंय. नाहीतर लग्न करा म्हणून मागे लागली असतीस तर काय आमची वर गेली असतीस.